दारू घोटाळा प्रकरणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चांगलेच अडचणीत आले आहेत। ईडीनं समन्स बजावल्यानंतरही अरविंद केजरीवाल ईडी पुढे हजर राहायचं सातत्यानं टाळतायत। ईडीनं एक नाही दोन नाही तर आतापर्यंत 3 वेळेला समन्स बजावल्यानंतर सुद्धा एकदाही अरविंद केजरीवाल ईडीच्या समोर चौकशीसाठी हजर झालेले नाहीत। अरविंद केजरीवाल ईडी समोर जायला का घाबरतायत असा प्रश्न आता विचारला जातोय। अरविंद केजरीवाल यांना अटक होण्याची भीती वाटते का? ईडीची नोटीस आल्यानंतर मोठे मोठे नेते चौकशीसाठी हजर झालेत। मग अगदी गांधी असोत की ठाकरे, ईडीची नोटीस आल्यानंतर कोणीही आतापर्यंत चौकशी टाळलेली नाही। अगदी शरद पवार यांनी तर चर्चा झाल्यानंतर पुढाकार घेऊन मीच येतो ईडीच्या कार्यालयात अशी भूमिका घेतली होती। एवढं सगळं असताना अरविंद केजरीवाल चौकशीला यायचं सातत्यानं का टाळतायत हाच प्रश्न पुन्हा पुन्हा मनात येतो। आता भाजपकडून सुद्धा हाच प्रश्न विचारला जाऊ लागलाय। अर्थात आपचे विरोधक हाच प्रश्न विचारतायत। अरविंद केजरीवाल आणि आप यांनी अगदी पहिल्यापासून आपली आणि आपल्या पक्षाची स्वच्छ पक्ष, भ्रष्टाचार मुक्त पक्ष अशा प्रकारची भूमिका तयार केली आणि ती गेल्या अनेक वर्षांपासून जपली सुद्धा। उद्योगपती ते राजकारणी सगळ्यांनाच ते भ्रष्टाचारावरून सातत्यानं टार्गेट करत आलेत। पण दारू सारख्या विषयातल्या घोटाळ्यानंतर हाच आम आदमी पक्ष आता अडचणीत आलाय। त्यांचे एक एक मंत्री थेट जेलमध्ये जाऊ लागलेत। पण या सगळ्यामध्ये दारू घोटाळा नेमका काय आहे त्यावरही एक धावती नजर टाकूयात। 2021-22 मध्ये दिल्लीमध्ये नवीन लिकर पॉलिसी आणण्यात आली, म्हणजे दारू विक्रीच्या बद्दल नवीन धोरण स्वीकारण्यात आलं। या नव्या धोरणामुळे डीलर्सना अधिक फायदा होईल याची काळजी घेण्यात आली असा आरोप केला जातोय। उपराज्यपालांनी या संदर्भातला एक रिपोर्ट मागवला आणि त्यानंतरच या घोटाळ्याबद्दलचा संशय बळावला। 144 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय। यानंतर तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला। तत्कालीन महसूल मंत्री मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी 2023 ला अटक करण्यात आली। आता याच प्रकरणात केजरीवाल यांच्या सहभागाच्या बद्दल चौकशी सुरू झाली आहे। पण केजरीवाल चौकशीला एकदा नाही दोनदा नाही 3ही वेळेला न आल्यामुळे आता ईडीकडून कोर्टात केजरीवाल यांच्या अटकेचं वॉरंट सुद्धा आणलं जाऊ शकतं आणि त्यामुळे त्यावेळेला मात्र केजरीवाल ईडीला टाळू शकणार नाहीत। थेट कोर्टाकडूनच जर का वॉरंट आलं तर केजरीवाल यांना न्यायालयासमोर हजर व्हावं लागेल, चौकशीला हजर व्हावं लागेल किंवा त्यांना थेट अटकही केली जाऊ शकते। नेमकं काय होतंय हे पुढच्या साधारण 4-5 दिवसात कळेलच। हा विषय तुम्हाला कसा वाटला किंवा अन्य कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती घ्यायला आवडेल आम्हाला जरूर कळवा। धन्यवाद।